नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता आकाश आणि भूमी या दोघांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा या दोघींनी फसवून बलदेवच्या सह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती घेतलेल्या असतात आणि त्यामुळे संपूर्ण प्रॉपर्टी ही आधी पौर्णिमाच्या नावावरती होते आणि पौर्णिमाच्या नावावरती झाल्यानंतर ती प्रॉपर्टी ती रागिनीच्या नावावरती करते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन संपूर्ण महाजनांना आणि त्याचबरोबर पटवर्धनांनासुद्धा घरातून आता बाहेर काढते आणि म्हणते की हे घर माझं आहे, तुम्ही कुणीही माझ्या घरामध्ये राहायचं नाही, आत्ताच्या आत्ता चालू पडा. तेव्हा आकाश आणि भूमी आपलं घर सोडायला तयार नसतात. पण आता इथे रागिनीने फक्त 1 तास दिलेला असतो. ती म्हणत असते, तुमच्याकडे फक्त 1 तास आहे, तुम्हाला 1 तासाच्या आत तुमचे कपडे वगैरे घ्यायचे आणि या घरातून बाहेर पडायचं आणि रस्त्यावरती जाऊन राहायचं. माझ्याशी तुम्हाला काहीही देणं घेणं नाही आहे आणि त्याचबरोबर मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही आहे, असं रागिनी म्हणते. तेव्हा भूमी आकाशला म्हणत असते की मला हे घर सोडून कुठेही जायचं नाही आहे. अरे, आपण इथे या घरामध्ये भेटलो, आपण आपल्या रूममध्ये इथे नव्याने संसार केला आणि हे घर सोडून आपण निघून जायचं. मानसी आणि अथर्वसुद्धा तेच म्हणत असतात की या रूममध्ये आपल्या दोघांच्या किती आठवणी आहेत. आपण आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात केली होती, या घरामध्ये आपण सगळेजण इतके प्रेमाने राहिलो, वावरलो आणि ते घर सोडून आपण कुठे कसं काय जायचं. या सगळ्या प्रेक्षकांनो गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आकाश आणि भूमीने एक युक्ती काढलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये आकाश आणि भूमीने चित्त्याच्या चालीने एक युक्ती केलेली असते. त्यांनी आता महाजनांच्या घरामध्ये, महाजनांच्या मॅन्शनमध्ये नोकर बनून राहायचं असा निर्णय घेतलेला असतो. कारण रागिनी पटवर्धनला जर हरवायचं असेल, आपली प्रॉपर्टी परत मिळवायची असेल, तर त्या घरामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता घरामध्ये नोकर बनून तर राहतातच, पण गायकवाड सरांच्या मदतीने इथे आता रागिनी पटवर्धनची महत्त्वाच्या पेपरवरती म्हणजे घराच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्यासुद्धा घेतलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी हे दोघेजण म्हणतात की काय करायचं, आपण आपलं घर सोडून जायचं नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, चला रे, बास झालं आता, रडगाणं बंद करा आणि 1 तास संपलाय, लवकर लवकर खाली या आणि आता घरातून बाहेर पडा, माझं घर रिकामं करा, मला माझ्या घरामध्ये नको असलेल्या वस्तू आणि कचरा काहीसुद्धा ठेवायचा नाही आहे, चला बाहेर व्हा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, आपण जर घर सोडून गेलो ना, रागिनी आत्यांचा अजून फावेल. रागिनी आत्यांना जर हरवायचं असेल तर आपल्याला घरामध्ये राहूनच त्यांना मात द्यावी लागणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, पण आपण काय करायचं, आपण जर घरातून बाहेर पडलो नाही तर ती आपल्याला मारण्यासाठी किंवा घरातून हकलून देण्यासाठी इथे तिच्या पॉवरफुल गुंडांना बोलवेल आणि मग आम्ही काय करणार त्यांच्यासमोर. आम्ही जर त्यांना मारायला गेलो तर ते तुम्हाला त्रास देणार, आपण काय करणार आहोत. तेव्हा भूमी म्हणत असते, आपल्याला हुशारीने काम करावं लागणार आहे. आकाश, आता बघच मी काय करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी सगळ्यांना खाली बोलावते. भूमीने मानसी, अथर्व, बलदेव आणि आकाश सगळ्यांना सांगितलेलं असतं की अजिबात रागाच्या भरामध्ये काही बोलायचं नाही, एकदम गप्प बसायचं, तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही, जे काय करायचं ते शांतपणे करायचं. तेव्हा रागिनी जेव्हा म्हणते ना की सगळ्यांनी लवकरात लवकर खाली या, सगळेजण शांतपणे खाली आलेले असतात. रागिनी म्हणते, चला घराच्या बाहेर चला. तेव्हा सगळेजण घराच्या बाहेर देखील येतात. रागिनी म्हणते, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे नावाची जी पाटी आहे ना, आकाश महाजन मॅन्शन, तर ही नावाची पाटी मी आता बाजूला काढणार आहे आणि तिथे फक्त एकच नाव असणार आहे आणि ते म्हणजे रागिनी विला. हा रागिनी विला आहे फक्त माझा, माझ्या एकटीचा. तेव्हा प्रेक्षकांनो, आता फक्त रागिनी विला म्हणून हे आता महाजन कुटुंबाचं जे घर आहे ना ते ओळखलं जाईल माझ्या नावाने. आत्तापर्यंत फक्त इथे महाजनांचं नाव लागत होतं, आता माझं नाव लागणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता रागिनी म्हणते की तुम्ही लोकांनी पुन्हा या गेटच्या आतमध्ये सुद्धा यायचं नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की हे का केलं तुम्ही रागिनी आत्या? आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला इतका त्रास दिलात आणि आता तर आम्हाला घरातून जायला सांगताय. कुठे जायला सांगताय तुम्ही? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्हाला घरातून बाहेर काढलत ना तर सगळेजण विचारतीलच की तुम्ही इथे कसे काय राहताय, रस्त्यावरती तुम्हाला कुणी आणलं. तेव्हा आम्ही काय सांगणार आहोत? त्याच रागिनी आत्या ज्या एकेकाळी सांगत होत्या की त्यांनी हे संपूर्ण घर सांभाळलं, त्यांचा स्वतःचा भाव गेल्यानंतर संपूर्ण प्रॉपर्टी तुम्ही सांभाळलीत, बरोबर ना? आणि मग त्याच रागिनी आत्यांनी फसवून आकाशच्या बलदेवच्या सह्या घेतल्या आणि आम्हाला रस्त्यावरती आणलं. एक गोष्ट लक्षात ठेवा रागिनी आत्या, ही गोष्ट जर मीडियामध्ये गेली तर मीडियामध्ये गेल्यानंतर ते लोक कशा पद्धतीने मसाला देऊन त्या न्यूज पसरवतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीडियामध्ये तर ही गोष्ट जाईलच, पण पोलिसांनी तुम्हाला इथे आता जामिनावरती सोडवले. तुम्हाला इथे निर्दोष सिद्ध केलेलं नाही आहे. तुमच्या विरोधात जर काही पुरावे मिळाले तर मग काय होईल? हेच होईल ना की तुम्ही गुन्हेगार आहात आणि मग गुन्हेगार असताना तुम्ही आम्हाला बाहेर कसं काय काढलं? आणि जसं तुम्हाला जामिनावरती सोडवलं आहे तसं आम्हालासुद्धा जामीनच मिळाला आहे, बरोबर ना? मग जर आम्ही इथे सापडलो नाही तर सगळा आळ तुमच्यावरती येईल की रागिनी पटवर्धनने संपूर्ण कुटुंबाला मारलं आणि त्यानंतरला त्या घरावरती ताबा मिळवला. गोष्टी आमच्यासुद्धा हातामध्ये आहेतच ना. म्हणजे तुम्हाला अडकवण्यासाठी आम्हीसुद्धा काहीही करू शकतो. प्रॉपर्टीचे पेपर आता जरी तुमच्याकडे असतील तरीसुद्धा ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होती हे सांगायला कितीतरी लोक उभे राहतीलच. कारण हा बिझनेस माझ्या वडिलांनंतर माझा आहे ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. ओनर म्हणून तिथे सही कुणाची जाते तर माझी जाते ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. मग रागिनी पटवर्धनने कशा पद्धतीने सगळ्यावरती ताबा मिळवला आणि महाजन कुटुंबियांना घरातून बाहेर काढलं, ही जेव्हा गोष्ट पोलिसांना किंवा मीडियामध्ये जाईल तेव्हा तुमचं जगणं मुश्किल होईल, एवढं मात्र नक्की. तेव्हा रागिनी म्हणते, काय ग ए, धमकी देतेस मला? धमकी देतेस? या सगळ्या लोकांना विकत घेऊ शकते मी. आता माझ्याकडे एवढा पैसा आणि पॉवर आहे ना की मी सगळ्यांना विकत घेऊ शकते. तेव्हा इथे भूमी म्हणते, कुणाकुणाला विकत घेणार तुम्ही? एका TV चॅनलवाल्याला विकत घ्याल, दोघांना घ्याल, तिघांना घ्याल? कितीतरी TV चॅनलवाले आहेत, सोशल मीडियावाले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरेल सगळीकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, तू घाबरवतेस मला. भूमी म्हणते, तुम्हाला घाबरवत नाही आहे. तुम्ही जे केलं ते केलं. तुम्हाला ही प्रॉपर्टी हवी आहे ना, तुम्ही घ्या. तुम्हाला सगळं पाहिजे ते घ्या. पण आम्ही या घरामध्ये राहणार. तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढू शकत नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी काढू शकते कारण घर आता माझ्या नावावरती आहे. तेव्हा भूमी म्हणते, तुमच्या नावावरती आहे पण कधी झालं? हे तुमच्या नावावरती आत्ताच झाले. तुम्ही वर्षानुवर्ष या घराचे मालक नाही आहात. त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही आहे आम्हाला या घरातून बाहेर काढण्याचा. आणि हे आम्ही कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध करू शकतोच. तेव्हा अजून गोष्टी तुमच्यासाठी वाढवून ठेवू नका. एव्हिडन्स रूमला आग लावलीत म्हणून सगळे पुरावे जळून खाक झालेत. पण ते पुरावे गोळा करायला पोलिसांना किंवा आम्हाला वेळ लागणार नाही आहे. तेव्हा या घरातून आम्हाला बाहेर काढण्यापेक्षा आम्हाला इथेच राहू द्या. हवं तर आम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करणार नाही, काही बोलणार नाही. आम्ही इथे शांतपणे राहू. तुम्ही बोलाल तसं करू, तुम्ही बोलाल तसं राहू. तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे, मग तुम्हाला इथे नोकर बनून राहावं लागेल. नोकर बनून राहायचं, जेवण बनवायचं, ब्रेकफास्ट करायचा, रात्रीचं स्वयंपाक करायचा, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी करायच्या, सगळी घरातली कामं करायची. आता या घरामध्ये बाहेरची माणसं काम नाही करणार, तुम्ही कामं करायची, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश, मानसी आणि अथर्व सगळेजण तयार होतात. एकाने बागकाम करायचं, त्याचबरोबर एकाने किचनमध्ये काम करायचं, साफसफाई करायची. तुम्ही नोकर म्हणून माझ्या इथे काम करायचं, असं प्रेक्षकांनो इथे आता रागिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा आता सगळेजण तयार होतात. भूमीने आधीच सांगितलेलं असतं, जरी पण ती घरामध्ये आधी तर ठेवायला तयार होणार नाही. आपल्याला जसं शक्य होईल तसं तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करायचा. तिने घरामध्ये जरी आपल्याला नोकर बनवून ठेवलं तरीसुद्धा आपण नोकर बनून राहायचं. कारण जोपर्यंत आपण इथे राहत नाही ना तोपर्यंत आपण ही आपली प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने
कधीच करू शकणार नाही. आणि प्रेक्षकांनो तेच होतं. आता इथे रागिनी म्हणते की ठीक आहे, आता तुम्हाला नोकर बनून जर या घरामध्ये राहायचं असेल तर राहायचं, पण जर अति शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, तर माझ्यासारखी वाईट मीच असेल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लगेचच भूमी आणि आकाश म्हणतात की ठीक आहे, आम्हाला फक्त इथे राहू दे, आमच्या डोक्यावरती छप्पर असू दे, नोकर म्हणून ठेवलंच ना तरीसुद्धा चालेल. रस्त्यावरती जाऊन राहण्यापेक्षा आम्ही आमच्याच घरामध्ये नोकर बनून राहू, काही हरकत नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते ठीक आहे. तेव्हा भूमी म्हणते जर आम्ही तुमच्या इथे नोकर म्हणून राहणार असू तर तुम्ही आम्हाला पगार द्यायचा. तेव्हा रागिनी म्हणते काय, तुम्हाला आणि पगार? तेव्हा भूमी म्हणते हो, कारण का तर आम्हालासुद्धा आमच्या काही गोष्टी खरेदी करायच्या असतील, आम्हालासुद्धा काही ना काहीतरी घ्यायचं असेल, घर चालवायचं असेल, मग तुम्ही आम्हाला पगार द्यायला नको का? आपण बाहेरचं जर कोणी कामाला ठेवलं तर त्याला पगार देतोच ना. मग आम्ही जर तुमची सगळी कामं करणार आहोत तर आम्हाला तुम्ही त्या रीतीने पगार द्यायचा. तेव्हा इथे रागिनी म्हणते बरं ठीक आहे, आता तुम्ही नोकरच आहात, मग नोकरांना पगार तर द्यायला हवाच ना, देईन मी तुम्हाला पगार. तेव्हा प्रेक्षकांनो हे भूमीने मुद्दामून केलेलं असतं, कारण पैशांची गरज त्यांना पडणारच आहे. जे काही पैसे निदान मिळतील त्या पैशांनी ते लोक काही ना काहीतरी बाहेर आपली कामं वगैरे करू शकतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो भूमीने हा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार गायकवाड सरांना सांगण्यात आलेला असतो. गायकवाड सरांनासुद्धा समजतं की कशा पद्धतीने इथे आता आकाश आणि भूमीने युक्ती केलेली आहे. तेव्हा ते लोक आता नोकर बनून तयार होतात घरामध्ये संपूर्ण कामं करायला. इथे आता ब्रेकफास्ट बनवला जातो, दुपारचा लंचसुद्धा रेडी असतो, संध्याकाळची सगळी जी कामं असतात तीसुद्धा भूमी आणि मानसी दोघीजणी मिळून करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता संपूर्ण केर कचरा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इथे आता केल्या जातात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित केल्यानंतर इथे आता तिला जेवण वाढलं जातं. तेव्हा आधी जेवायला फक्त पौर्णिमा आणि रागिनी या दोघीजणीच बसलेल्या असतात. त्या दोघीजणी जेवतात आणि बाकीच्या सगळ्यांनी खाली बसून जेवायचं असं तिने सांगितलेलं असतं. तुम्ही लोक डायनिंग टेबलवरती बसून काही खायचं नाही असा तिने नियम केलेला असतो. तेव्हाच प्रेक्षकांनो आकाशभूमी एक काम करतात. आता या सगळ्यामध्ये ना गायकवाड सरांची मदत घेतात. गायकवाड सरांनी आता काही पेपर पाठवलेले असतात, त्याच्यावरती चव्हाणांबरोबर पाठवलेले असतात. काही पेपरवरती आकाश आणि भूमीला साईन करावी लागते, कारण त्यांना जामिनावरती सोडलेलं असतं ना, अजून ते लोक निर्दोष सिद्ध झालेले नाही आहेत. तेव्हा गायकवाड सरांच्या मदतीने आकाश आणि भूमी सगळ्यात आधी आपली प्रॉपर्टी नावावरती करून घेणार असतात. तेव्हा इथे आता असे प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेले असतात की रागिनीची सही झाली रे झाली की संपूर्ण प्रॉपर्टी ही आकाश आणि भूमीच्या नावावरती होणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाशच्याच नावावरती प्रॉपर्टी होणार असे काही पेपर तयार केलेले असतात. आणि ते पेपर एका बंचमध्ये न लावता इथे एक पेपर पुढच्या पेजमध्ये, दुसरा पेपर 2 पेपर सोडून तिसरा पेपर खालच्या पेपरमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने लावलेले असतात की ते पेपर प्रॉपर्टीचे पेपर आहेत हे रागिनीच्या लक्षातच येणार नाही. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी ते आता वेगवेगळे पेपर ठेवलेले असतात. म्हणजे एकदा का सह्या झाल्या की ते संपूर्ण पेपर काढून ते जे काही 2-3 पेजेसचे पेपर आहेत ते एकत्र केले जातील. तेव्हा इथे आता भूमी आकाशच्या सुद्धा चव्हाणांनी सह्या घेतलेल्या असतात आणि त्यानंतरला रागिनीची सही घ्यायची असते. ते म्हणत असतात की सरांनी तुमच्या सह्या घ्यायला सांगितल्या आहेत, तुम्हालाच बोलवणार होते, पण ते म्हणाले की तुम्ही जा आणि तिथून आता त्यांच्या सह्या घेऊन या. पेपर वाचा हवं तर. तुमचा फक्त जामीन झाला आहे, तुम्ही निर्दोष सिद्ध झालेला नाही आहेत. जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत हे घर आणि हे शहर सोडून कुठेही जायचं नाही. तेव्हा रागिनी म्हणते मला कशाला कुठे जायचं आहे, माझं घर सोडून, मी मालकी नाही या घराची. आणि तेव्हा ती म्हणते की मी मालकी नाही, मी याच घरामध्ये राहणार, मी राणी आहे राणी. आणि इतक्या अभिमानामध्ये इतकी ओव्हर कॉन्फिडन्स झालेली असते आणि ती सह्या करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो सह्या करता करता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सुद्धा सह्या केल्या जातात. तर इथे स्वतःच्या भ्रमामध्ये तिने संपूर्ण प्रॉपर्टी ही पुन्हा एकदा आकाशच्या नावाने केलेली असते. चव्हाण आता ते संपूर्ण पेपर उचलतो, दोघींच्या सुद्धा फाईल घेतो आणि तो रस्ता पकडतो.
सरळ तो आता गायकवाड सरांना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये जातो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, हे काम आता गायकवाड सरांनी किती हुशारीने केलेलं असतं की चव्हाणला सुद्धा त्या पेपरबद्दल काहीही सांगितलेलं नसतं, जेणेकरून चव्हाण घाबरणार नाही आणि त्याचबरोबर चव्हाण तिला काही सांगणार नाही अशा उद्देशाने चव्हाणला सुद्धा काहीही सांगितलेलं नसतं. सरळ ते पेपर दिलेले असतात आणि त्याच्यावरती फक्त सह्या करून आणायला सांगितलेल्या असतात. तर अशा पद्धतीने आकाश आणि भूमीने गायकवाड सरांच्या मदतीने पुन्हा एकदा संपूर्ण प्रॉपर्टी ही आता रागिणीकडून आकाशच्या नावावरती करून घेतलेली असते आणि ते प्रॉपर्टीचे पेपर आकाश आणि भूमी या दोघांनासुद्धा परत दिले जातात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, चित्त्याची चाळ चालत इथे आकाश भूमीने सगळ्यात आधी आपलं घर, आपला बिझनेस स्वतःच्या नावाने करून घेतलेला असतो आणि ते पेपर आता महत्त्वाचे पेपर व्यवस्थित लॉकरमध्ये सांभाळून ठेवण्यात आलेले असतात. रागिणीला आता जे काही करायचं आहे ते करू दे, आपण तिला इथे आता अजिबात अलर्ट करायचं नाही, तिच्या विरोधामध्ये आपण पुरावे गोळा करत राहायचं असं आकाश भूमीने ठरवलेलं असतं आणि अशा रीतीने त्यांनी तिला इथे काहीही कळू न देता सगळ्यात आधी तर घर आणि प्रॉपर्टी नावावरती करून घेतलेली असते आणि मग नंतर तिला धडा शिकवण्याची सुरुवात केली जाणार असते.